रक्षाबंधन मी म्हणलं जाऊन आलो असतो आपण दोघांकडे. काय दरवर्षी जायचे मग आपलं तू काही निघत. आता काय तू बारीक राहिली होय काय नवीन नवरी सारखं सारखं दरवर्षीच पाळायचं. हो पण आई वडिलांनंतर आता तेच येत ना मला कोणी नाही सांगायचं म्हणा त्याच काही विषय नाही पण काय नाही बघ एखाद्या बारीला गेलं का नाही गेलं त्याला काय फरक पडत. पण येऊ दे की जाऊन काय फरक पडते. तशी तू कवा ऐकते रे काय काय तसं नाही म्हणत हा. आता मी जात नाही ना असं कधी जाते सांगा बरं. नाही वर्षातून तशी एकदा मध्ये आधी जाते. नाही जात तू म्हणाय समजा जाती वर्षाला जाती मग जायचीच होय. जाऊयात ना. आता ती योगडी चांगला मोठा आहे पण ती एकाचकडे काय आहे रे ती काय नसलं तर राखी नको बांधायला त्याला. काय त्याच्याकडे काय जाते मग तिकडे त्याच्याकडे जायचं असलं तर जाऊ नको मग ते मोठ्याकडे जा. बरं चालते आपण मोठ्याकडे जाऊ. मोठा म्हणजे काय श्रीमंत आहे तू जरा ही थोरले काय गरिबी ती. पण राखी बांधली यायला काय हरकत आहे हो? बघ व्हायची पण मला तर वाटतं नकच काय मग त्याला मी वाटायचे हे आले तर माझ्याकडे त्याच्याकडे त्याचीच खायची पंचायत आणि त्याच्याकडे काय जायची. बारक्याकडे जायचं. बरं बारक्याकडे तर जाऊ चाल. बघ तुझ्या हिशोबाने तुला कोणाकडे जायची. लय दिवसातून जाणार त्यांना लय आनंद होईल ना हो. नाही आनंद मस्त लय होत असेल त्यांना पण ती काय आता त्या आनंदाला माफी. आता मी कधी जाते का बरं. आता एक तर रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन सण सोडल्यावर मी जाते करते. तुलाच इथं काय कमी आनंद आहे का त्याच्यापेक्षा डबल टिबलचं त्यांना असेल. असं हा नसलं. बहिणी यायची ना त्यांची मग आता मी एकुलती एक नाही का? हा त्याच्यामुळे ती वाव एखाद्या बाला रस्त्यालाच बसल्या त्या बसच्या उद्या जाऊस का आता येते मग येते बघत. काय तुम्ही मग आता मस्करी तू लाडाची आहे करता. ना त्यांची बघत असं कसं काय मस्करीचं काय कारण भाऊ यायची. बरं चला मग निघायचं का? जायची का मग मग निघूयात. हा नाही तू काय ऐकणारच नाही तशी आता जायचंच म्हणल्यावर त्याला काय जाऊ. आता ऐकायचं काय याच्यात सांग. नाही नाही ऐकायचं काय नाही हा महत्वाचा कार्यक्रम आहे ना. मग नाही जायचं का? नाही जायचं काय नाही. जल मग आता काय करते चला तुम्ही हाय पण. तू डोक्यात म्हणल्या चला ना मग. हा तशी बी काय तू अन्न खाऊन देणार आहे काय पुन्हा नाही लावल्या काय मग आपला तोरा काय मग मोठा असतोय ना. आता नाही म्हणावं तर तिकून पंचायत नेवा तर मग जरा आनंदी आनंद तरी होईल. अहो वर्षभर तर घरी काम करते. हा कुठं जाणं येणं नाही का मला बहीण आहे का कोण आहे सांगा आई वडील जेवढं नाही. आहे आता तू काम करते आणि बाकीचे काय बसून असतात का घरी? तसं नाही हा. म्हणत मी. कुठं जातो का आपण बाहेर? नाही जात तेवढंच नाही आपण. विरंगुळा म्हणून एक सणाला गेलं तर जाऊ काय 4-8 दिवस तिथेच राहून काय मग माघार तरी यायचं काय. राहिला का नसं आपण मी निदान हा. एकाच दिवसात जाऊन येऊया. बरोबर तसं करू. हा. बरं तू आहे मनाने बाबा मग आता काय आता कर. आपण दोघं पण जाऊ. हा पण ती एक काम करते गरीबाकडे नको जाऊ तो जरा मोठा आहे त्याच्याकडे जा. बरं त्याच्याकडे जाऊ. हा. जाऊ आपण. नाही मग जाऊ ना आता नाही नाही म्हणून जमणारच नाही ना. मग चल मग उरकावा जरा काना जायचंय म्हणजे. आता काय उरकायचं. हा तू आधीच उरकून बसलेली त्याच्यामुळे आता काय उरकायचं. मग आता जायचं होतं मला हा. आधीच उरकले तेव्हा राखे पण घेऊन ठेवले. मग चलन काय हा? मग काय चांगल्या कामाला काय उशीर करायचं टापून जायचं हालून चालेल. परत आणि तिथे जेवणाचं बघा जरा नीट नाही तर नीट ही मोठ्या पानाने घाल तिथं मिरची भाकर. आता एवढे मोठे घराचे आहेत ते तुम्हाला मिरची भाकर चालणार आहे हा का? मग तसं नको जरा म्हणा जरा वेगळं होऊन द्या. काय खायचं तुम्हाला? आणि ते हे काम कर ना हा. तुला साडी घेते मला कपडे घेते घेतील की हो? घेते ना. काय किरकोळ गोष्ट आहे कपड्यांची लई मोठी गोष्ट हा आहे. मग ती किरकोळ आहे त्यांच्या पुढे ती काय ती मोठा माणूस आहे, त्याला काय खायला जाऊ. सांग, काय करायचं? काय तू म्हणशील तसं जरा बारी मधून कर म्हणा. पनीर करायला लावायचं. हा काय तुला आवडत नाही तर मग खानपुरीच बघ ना असलं तर पौर्णिमा नाही का? असं असतं काय तुम्हाला चालेल? ना त्यांच्या त्या दिवशी खात नाही का. नाही तसं नाही पण चालेल का पौर्णिमा? चला काय माझ्याकडे पळत चालायलाच काय तेव्हा. अहो तुम्ही कोंबड काय बकर काय हा. दादा सगळं देईन बघा. खरं? व्हेज नॉन व्हेज गोड ए. काय पण. मग काय नाही मग तर अडचणच नाही. आणि ते याचं बघ ना म्हणा तेवढं मग आता जेवणाचं झालं त्याला सांग की थोडं म्हणा आण बाबा. तुमचं नाही हेच मला आता आवडत. तू म्हणते वर्षातूनच जातो आपण काय त्याच्या घरी आता रोज मी दारात सांगू येत काय? काय मी त्याच्या सांगू त्याला म्हणायचं तू मी नाही म्हणणार तुम्हाला म्हणायचं बरं असेल माझ्या तर मला पद्धतीने नाही. म्हणेन मग आता काय करते आता. घ्या तुमच्या तुला नाही पद्धतीने. जिबरी अटायची नाही तर आपलं मी पदरी करीन जाऊ माती पुढे त्यांच्या नाद लागाय कोण मोकळी चालते. मग चलन काय चला. हा चांगली खुश होती का जायचं म्हणलं की तू हा नाही तर मग पार काय? तोंडावा असं हे झालं होतं गोळा करून घेतलं होतं. आयला ते कोंबड्या बी काही नीट ठेवत नाही सगळं खतवडीत आहे खाली. ते रक्षाबंधन बी आलंय बर का आज. आयडी काय माहिती येते का नाही काय करते. त्याला फोन लावू काय ना फोनच लावतो है ना. काय करताय काय साडी आणताय एखादी स्वयंपाका सामान आणून ठेवतो तिला स्वयंपाक करायला येतो. हॅलो ताई. हा हॅलो बोल ना दादा. रक्षाबंधन आहे आज.
हा आहे ना माहिती मला. मग येते काय आज इकडे? अरे वहिनी नाही घरी, नाही येणार मी. कशाला उगा तुला वहिनीचं काय तर मी आहे ना. तू काय करणार आहेस एकटा? मग तुला यार कशाला- सामान वगैरे आणतो दाजीला घेऊन ये. मग स्वयंपाकात काय तू स्वयंपाक कर. आता तुला माहित नाही का दाजी आल्यावर थांबतेत का? मग दाजीला यायचं- तोवर मी गावातून आणतो फिरून. अरे हा? पण माझं जरा तब्येत बरी नाही रे, मी जरा यायचं टाळणारच आहे. काय बरं दुखतंय का नाही. तुझं? मी येऊ तिकडे तुझ्याकडे. नाही नाही नको नको. हा? नाही नको. मी फोन करेन ना तुला बरं वाटल्यावर. बरं नंतर येशील का? हा चालतंय. तू बरा आहेस ना? हा मी बरा आहे. हा. चालले माय मग काय वहिनी आमचं आली ना की मग येईल मग मी दादा. मला तिचं बरं काय पण बघ वाटेल गेली ना. माहेरला गेली येते का नाही येते तिचं काय तेव्हा. पण माझी तब्येत नाही ना रे बरी. बर बर चालतंय मग काय तर मी म्हणलं येता येशील का आज रक्षाबंधन सण वर्षातून एकदाच येतोय. नाही ना, नाही येणार मी. बर तब्येत नाही बरी म्हणलं काळजी घे तुझी. हा घेते घेते. हा आणि फोन करत जा कधी मध्ये. काय तू फोन सुद्धा नाही करीत का नाही मला? करेल ना दादा करेल. हा 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 ठेवू का? ठेव मग. आईला ती येत होती बहीण ती बी आहे ना. जा. काय तुय म्हणणं तर काय आहे? आलं गरज आहे, काय ताई ताई दिसती. अय ताई दाजी ताई थांबले सुद्धा नाही माझ्या संग बोलले बी नाही. बहुतेक बारक्याकडे गेले असते. मग ताई का खोटं बोलली असेल बा? दुखत आहे माझं आणि येणार नाही. तर माझ्या गरिबीची लाज वाटली असेल तिला. जाऊ दे बाबा बारक्याकडे कोणा आली तर आली नका की ना माझ्याकडे काय आहे ते? आपण प्रेमाने बोलावं नाही तिची इच्छा. गरिबीची लाज वाटते तिला. काय हो का बसले असे? काय नाही लय कामाचा लोड होता. कंटाळा आला. बंद झालं का केलं. सगळं काम? बंद केलं. हा झालं. झालं. तू झालं का सगळं? आपल्याला जायचं बाहेर. कुठं? जाऊ कुठं तरी आता. काय लय कंटाळा आला. तू कुठं म्हणशील जायचं? तिथं जाऊ शॉपिंग वगैरे करू. शॉपिंग तर करायची ना. रक्षाबंधन येते ना आता. तुला जायचंय का? मला जायचं नाही पण बहिणींना तुमच्या आता ताई येते ना, ती येईन. त्यांच्यासाठी साडी घ्यावं लागन. तिचं काय तुला मन पडलंय मधीच. आपलं तुझ्या भावाचं बोलतो. तिचं काय तिकडं तिथं मला पण फोन जायचं आला ते. त्या पाहुण्याचं. त्याचं काय नाही एवढं. हा त्याच्यावर का? जाईन त्या दुसऱ्या भावाकडे माझ्या. तुला काय एवढं पडलंय त्याचं? बरं चालतंय आणि मग तू आपण जर शॉपिंग आली- करू. नाही ती जर आली ना हा. तुला पोळक्यापाना करू नको. बरं चालतंय. लवकर काढून द्यायची. आपल्याला टाइम नाही. आपल्याला जायचंय पुढं. तुझ्या भावाला राखी बांधून. तसंच मग जाऊ. हा ठीक. आता तू उरकतो. चालतंय. तुम्ही पण उरकून या लवकर. हा उरक. झालंय माझं तर मी मोकळं हा. झालो. वहिनी तुम्ही दादा चला या या. कोण आले आता ही? थांबा तिथं. पाहुण्याला माहिती ओळखी ना काय कोण आलंय. अहो, काय झालं माहिती हा. का? ये इकडे. रात्री भरपूर वेळ जागलो. बर. काम चालली होती ना. त्यामुळे डोक्याला थोडस डोकं दुखत असं पण दवाखान्यात जायचं ना दादा. हा निघलोच होता आता. तुम्ही आला. कस काय बरं चाललंय? बरं. बरं. कस काय येणं केलं तुम्ही? आता आहे सांग ना तू. अरे आज रक्षाबंधन नाही का? आपण सांगायची काय पद्धत आहे की मी येते का नाही? आमचं कुठं कामाचं नियोजन असतं. आम्हाला जायचं. आम्ही निघलोय आता. अरे दादा पण आज रक्षाबंधन आहे, तुला माहिती नाही मी दरवर्षी येते. आपण मग मला तुम्ही दरवेळेस येत ना पण आम्हाला तर जरा बाहेर जायचंय ना. हा आणि फोन केला असता तर मी बाकीचा विषय कॅन्सल केला असता. हा बरं जाऊ दे, तू जा. मी राखी बांधते, मग मी जाणार. जाऊन ये पटकन. मी तोपर्यंत तयार नाही आहे. आम्ही तसंच जाणार पुढे आम्ही फिरायला. काय करणार आहे आता हिच्या भावाला राखी बांधायची. हा, आणि मग पुढे जाणार आहे. त्यापेक्षा काय करायचं मला काय वाटतंय आपला माझा थोरला भाऊ आहे ना पलीकडे. तुझा थोरला भाऊ. हा त्यांच्याकडे जा. तिथं थांबा. आम्ही आलो तोपर्यंत तर मग मी येईन परत तिकडं. हा. पण मी ते परत येण्यापेक्षा नाही करण्यापेक्षा राखी आता बांधून बांधते मी, जाता येईल ना. जाते. राखी बांधायचं काय नाही पण पण लय लेट झालंय आम्हाला. ते बरोबर नाही वाटत. येतं 5 काय मिनिटं लागतील. नाही नको. तिथं वेळ चालाय बरोबर. मी जास्त वेळ घेणार नाही, लगेच अरे ते हे निरंजन लावा हे लावा ते लावा. हा त्यापेक्षा त्यापेक्षा काय- खूप वेळ जायचंय आम्हाला. जायचंय. चला अगं ना. वहिनी, ऐक ना. चला ना. मी लय वेळ घेणार नाही, थोडा वेळ थांबते. 5 मिनिट किती वेळ लागणार? जेवायचं काय म्हणते? जेवायचं नाही, राखी बांधायची. असं? जेवण तर बरं का पाहू ना आम्ही पण नाही केलं. आम्ही बाहेरच जेवणार आहे. बाहेर असं जेवण आहे का? करणार आहे आम्ही. तुम्हाला जर वाटत असलं तर मग तुम्हाला आम्ही मग एक काम कर ना दादा, तुम्ही या बाहेर जाऊन फिरून, मी थांबते इथं.
काय आम्ही 2-3 दिवसांनी येणार आहे ना. आम्हाला वेळच नाही, आम्ही 2-3 दिवसांनी येणार आहे. आणि ब्राह्मणाने काय सांगितलं, आमचा जो ब्राह्मण आहे ना दररोज, ते म्हणले की हे राखी बांधायचा काळ नाही सध्याचा, म्हणजे अजून एक दुपारनंतर राखी बांधायचा काळ चालू हा. आहे. त्यामुळे ती उद्या आमच्या उद्योगधंद्याला चांगलं नाही ती. आणि मग मी थांबते ना, तू ये जाऊन. आम्ही पण आम्ही 2-3 उद्या जर दिवसांनी टाइम जाणार लागला, आहे ना. उद्या समजा जर टाइम लागला तर तुझं घरचं कसं व्हायचं, तुझं असेल निघून. त्यापेक्षा असंच करेन मी, जर मला येणं झालं तर मी दुपारनंतर, तर येणं तर शक्यच नाही आता. मी जातो, तू 2-4 दिवस 2-3 दिवसासाठी हा, जायचं. काय चालतंय माहिती ना. करू. तुम्ही जा, मी थांबते. हा इथं थांब, यायला येऊस तरी 4 दिवसांनी जरी आले ना. मी तुम्हाला फोन करते. हा, मला तुम्ही फोन- नाही नको. कशाला 4 दिवस कसं, आता ती वहिनी पण नाही इथं, इथं ती काय गेली आम्ही रक्षाबंधन. घराला कुलूप लावून तुला जाणार तुझं आहे. कोण काय बघायचं इथं. नाही काय तुला यायचं घरात स्वराची यायला येऊस तरी इथं थांब, मी जातो. नाही नको हा. थांबा तुम्ही. तुम्ही थांबा, तुमची सोय मी हॉटेलला लावून देतो. हा तिकडे थांबा तुम्ही वाटतं. थांबा, काय अडचण नाही आमची. हा हा तिकडे थांबा. पैसे देऊन टाकतो. पैशाची काय, तुम्हाला पैशाचा दडपण आला असेल, पैशाची काळजी करू नका. हा, काय नाही विषय. तिथं आपण फोन केला तरी तुमचं 4 दिवस काय महिनाभर म्हणजे तरी. आम्ही घरी आम्हाला काय खायला नाही म्हणलं. नाही तिथं हॉटेलमध्ये राहा, तिथं खा वाटलंच तर काय आमची अडचण नाही. आम्ही पैसे देऊ, पेमेंट सगळं करू. अगं दादा, हे काय, हे तुम्ही अशा गरीबाच्या गोष्टी करता, मग ती बरोबर स्टेटस मॅच. ऐक ना. हा नाही, ती महत्वाचं आहे. अरे ऐक ना, मी एवढे लांबून आले, तुला 5 मिनिटं माझ्यासाठी वेळ नाही तुला कळतं का ताई, तुला नाही म्हणलोय का मी, पण हा काळ नाही रक्षाबंधनला, काळ असतो तू विचार करून आला बी. मी थांबते म्हणलं ना तुला. पण आम्ही जाणार आहे ना 2-3 अरे, दिवसासाठी बाहेर. काळ आता पण तुम्ही हॉटेलमध्ये राहा म्हणले ना. 2-3 दिवसांनी येऊ दे. काय तुझ्या घरातलं काय उचलून येणार आहे? तू आपण बहिणीची- घरी राहते ना, हॉटेलमध्ये कशाला नाही राहते? घरी नको. मग इथं आहे ना डॉक्युमेंट आहेत, पुढे काय झालं म्हणजे उद्योग नको किंवा तिला डॉक्युमेंटचं काय करायचं तुला? नाही. मला सांगा, समजा ही ठेवली इथं, तिचं काय नाही विषय, तिचंच घरी रात्रीचं काय हा, चोरी काय झाली, पुढे अडचण काय आली झालं, त्यांना काय इथं करणार आहे? काय आला उद्योग. असं. इथं साईडला आहे ना सध्या चोऱ्यांचं सत्र भरपूर आहे. हा. म्हणजे मी घरात असल्यावर चोरी होईल आणि तुम्ही कोणी घरात नसल्यावर चोरी होणार नाही. तसं नाही म्हणायचं मला, मी म्हणतो दुसरा चोरी करेल, तू चोरी आणि कर. मी तेच म्हणते ना, घरात कोणी दिसलं नाही तर तू चोरी करणार नाही. नाही तर मी थांबतो मग, लय चोर येतात म्हणल्यावर काय नाही अडचण येऊन देत. नाही तुम्ही बोलायचं आता काय मी. तुम्हाला आहे ना सोपं सांगितलं मी की तुम्ही हॉटेलला राहा, नाही तर ते पलीकडले आपल्या दादाकडे राहा. काय हॉटेलला पैसे घालतो मोकळावर? इथंच राहायचं. पैशाचं कोणी काळजी केली, पैशाचं काय विषय हा, करता काय तुम्ही. तसं मोठा माणूस. पैसे नाही, पैशाचा विषय नसतो. चल मोठी विषय- किंमत आहे यांच्याकडे तू ये. आहे का बरं का, तुम्ही असं ना काय नाहीये. नाराज काय होऊ पण- नका. हा. नाराजचं काय संबंध हा. आहे? तो काय कमी पोटरपणा केला का? आणला असे तू उभा केले. अहो, काय असतं माहिती का, आमचं एक स्टेटस आहे, आम्हाला हा पुढच्या ना. मीटिंग आहे, तर आम्हाला पुढचं. आता हिच्या भावाचा इतका फोन येतात ना, तुम्हाला सांगू इतके फोन येतात. हा. मग त्याने तर सांगितलं त्याला पण पुढे जायचंय कुठंतरी. त्यामुळे मला लवकर जायचं, लेट झालंय. पोटात आहे तुला. माझं काहीच महत्व नाही का रे? काय हाय हो. एवढं तुम्ही ना भरल्या घरात आमच्या रडू नका बाबा, काय मला काही कळत नाही तुमचं. नाही रे, माझ्यामुळे नाही तुला काही त्रास होणार. ऐका की मी काय म्हणते, त्यांना आपण पैसे ए, देऊ, ते- साडी बिडी घेतील. हा 200-300 रुपये दे. मग तुम्हाला हे, तुझ्या थांबा. किंमत ताली घाल ताली. 200-300 रुपये आणि 2-3 नको सांगू मला. 500-600 रुपये म्हणजे साडी घ्या ना, तेच मी तुम्हाला देते. हजार बाय हजार. बसत्यात का 500 बसत्यात, 1000 बसत्यात, तू टेटसवर मांडती. थांबा ना, पैसे पाहू ना घेऊन तुम्ही जा. काय बोल. ऐका की, जाऊ दे यांना, म्हणजे आहे ना हे असंच असतं, गरीबाला काही कळत नाही. आता गरीबाला चांगले मी पैसे द्यायला लागले होते. नाही काय? देणारा देतोय, पण घ्यायला तर लायकी तर पाहिजे ना. हम्म. लायकीच नाही घ्यायची, काय करावं, पद्धत नाही. जाऊ दे, गेले का बघ आपल्याला गेले निघायचं. असते. हा. बरे हो, चला उशीर झाला, तुमचं हे राहिलं ते राहिलं, चल. चला. ऐकत नाही काही गोष्टी, ऐकायचे असतं माणूस पुढचं काय म्हणतंय काय नाही. हा काय उपयोग रे मला सांग बरं. एवढ्या मोठ्या बनाने आली टेटस दुनियानी काय काय आहे त्याचं? एवढा मोठा झालाय म्हणजे काय? हा एक बहिणीची किंमत करू शकत नाही का? अरे त्याला साधं 2 मिनिटं देता नाही आली तुला, आणि असले कशाला भाऊ पाहिजे? अहो, तो लहान होता ना, अहो, त्याला अंगा कांद्यावर खेळवलो मी, घासातला घास दिला, त्याची किती काळजी केली, पण त्याला त्याचं काहीच नाही. कुठं उपकार ठेवले त्याने? आता आता फेडले ना तुझे उपकार. हा त्याला बायको आली, मला तू सांग, त्याला बायकोचा भाऊ महत्वाचा आहे, तू नाही, बहीण नाही महत्वाची. मोठ्या दादाकडे जायचं. अरे काय जात जाती रे त्याच्याकडे? अरे तो कसा असू दे, पण माझ्या हिशोबाने तो चांगलाच आहे. आपल्याला वाटलं पैसेवाला आहे बारका, मानपान करण तुमचं सगळं. कसं होतं हो, गरिबी त्याच्या पद्धतीने जगतोच, आणि श्रीमंत ना त्याला काय वाटत तुला माहिती ना?
माझ्या इतका मोठा कोणीच नाही. पण त्याला माहिती असते की फक्त त्याच्याकडे मोठा पैसा असतो, त्याच्याकडे माणूस मोठा नसतो. आणि गरीबाकडे पैसा कमी जरी असला तर त्याला महत्वाचा माणूस असतो. कळलं मला. राम 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 राम. कधी आले? आलतो आत्ताच आलतो. ते रक्षाबंधन होतं ना, त्याच्यामुळे आलो होतो. आता तो मोठा भाऊ नाही होय, चांगला परिस्थितीने मोठा आहे. म्हणजे तो काय थोरला बिरला नाही, पण श्रीमंत आहे ना लय. ही गेली त्याच्याकडे. मग तो म्हणला ते माझ्या मेवण्याचं लय फोन येते, राखी सुद्धा बांधून नाही घेतली, पाणी सुद्धा विचारलं नाही. आणि मी गेला म्हणायचो ना, नको जाऊ दे, एखादी वर्षी हुकल्याने काय फरक पडत नाही. म्हणली माय भाऊ असं माय भाऊ तसं. तर आता असं करा, काय? आलात ना तुम्ही, हा जाऊ दे, ते कोरला भाऊ नाही ते नालायक रे. मग तो बारका आहे ना, तो पोऱ्या हाय गरीब पण चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. तो तसा आहे ना, त्याला माणसाची जाणीव. हा पण ते पोरला काय ते सोडून द्या. आणि कसं झालं, हे श्रीमंताच्या याला काय झालं, श्रीमंताचं माझी हा जोरा. हा त्यो नाही बोलत, त्याच पैसा बोलतो. अहो बहिणीला जर हा माझ रडत राव डायरेक्ट असं. हा? त्याला ती जाणीव पाहिजे होती ना. नाही कशी जाणीव राहील तुम्ही त्याला? आलात ना तर तसं जाऊ नका. त्याला काय बायको भेटली, बायको महत्वाची आहे त्याला, बायकोचा भाऊ महत्वाचा आहे. गणगोत. गणगोत तिकडचं महत्वाचं आहे, इकडचं काय करायची. बहीण काय म्हणते काय नाही रक्ताचं नातं कळलं. नाही कळाल. बरं जाऊ दे, आता कमीत कमी त्याने तर हे केलंय. चल ते मोठे. हा मोठा 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 आहे तो. मोठा आहे का तो? हा अरे त्याचा फरकच कळत नाही ते काय होतंय, ती बारक आहे, यांनी दाढी राखल्यामुळे ती मोठे दिसते. असं आहे का? हा सराडा आहे. अरे आपलं काही जाणीव नसतं. हा कोणाला हा काही मग ते तुम्ही असं आहे. मग तुम्ही त्या मोठ्या हा नाही जातो आता. गरीब माणूस आली इथपर्यंत म्हणून आता जातो. हा, तसं नाही तर आता जाऊ. आहे ना, इच्छा नाही त्या बिचाऱ्याकडे बी जाण्याची. हा, नाही पण जा. त्याने फोन बिन केलता काय तो? केला होता फोन ये म्हणून मी जाऊ. नाही म्हंटल त्याला. बघा आता त्या जो गरीब माणसा त्याने हिला फोन केलता, असं तू ये. ही खोटं बोलली तिकडे, मला नाही यायला जमणार, आणि याच्याकडे गेलो. काय जाय जाऊ त्याचं झालं, सोडून द्या. पण व्यवस्थित करा. जाऊ. बरोबर चल मग आता त्याच्याकडे तरी चल. झोपलाय दादा करताय तू आली मग तुला आवाज येऊच लागत आहे. मी काय झालं माझं रडायला तुला? चुकलं रे दादा. काय झालं रडायला? ताई रडती काय आलं? रडू नको. काय झालं माणसं? काय झालं? रडू नको. काय झालं त्याची? काय केलं ते दारात नाही उभा राहा. मी फोन केला लागताय. मी आवाज तुम्हाला येताना पाहिलं होतं. मी आवाज दिला, तुम्ही थांबले सुद्धा नाही. मी नाही पाहिलं, हिने पाहिलं. नाही मी नाही पाहिलं. मी तुम्हाला दाजी म्हणलं थांबा, तोवर तुम्ही आली गाडी निघून. पुढं आलो असं माझ्या डोक्यातच नाही. तर मला गेलं त्याच्याकडे गेले असते आणि येताना माझ्याकडे. दादा मी तुला खोटं बोलले रे. काय तू गरीब असल्यामुळे मी तुझ्याकडे आले नाही, त्याच्याकडे गरीबीचं गेले. त्याचं काय असतं त्याचं? पण त्याने थोडी सुद्धा इज्जत ठेवली नाही दाजीची. भिकाऱ्याला हाकल देत म्हणजे दाजी काय घेऊन बसली, ह्या सख्या बहिणीची नाही ठेवली तर दाजी कोणाचं कोण? बरं मी तुला एवढं म्हणलं होतं, मी सगळं मटेरियल आणून ठेवलंय घरी, साडी आणली, तू ये. खरंच चुकलं रे, बरं मला माफ तो कर. कारण तू मोठी आहे बाबा माझ्यापेक्षा. मी कस काय तुला ऑफ करीन? चल बरं जाऊन दे, रडू नको. चल घरी चल, आपण जायचं. चला घरी. गरीबाची किंमत काय आहे ती बघ. चल घरी चल. तू ये ना, काय वहीन नाही घरी, तू ये ना, तू स्वयंपाक कर तोवर दाजी ना, आम्ही येतो गावातून फिरून. हा, मी मग सगळं हा स्वयंपाक करून हा ठेवते. सामान आणून ठेवलंय मी सगळं. साडी आणली तुला, सगळं आणलंय बाबा. मला लय वाईट वाटलं, म्हणलं माझ्याकडे नाही इतक्या रुतायात आहे, पण येईन म्हणलं. मी वाट पाहत होतो तुझी. मला वाटलं तू गरीब आहे, तुझ्याकडून काय होणार नाही. असं थोडंच असतं तेव्हा. पण त्याला माणसाची किंमत देणार तुला मी सांगितलं ना किती बरं मी काय फोन करीत असतो तू तू काय चाललंय? दाजीला काय फोन आहे माझा? त्याला त्या पैशाची किंमत नाही. श्रीमंत पैसा नाही, काय गरीब राज असला उद्या ना, नाही. तर तो मनाने लय मोठा श्रीमंत आहे. चल, सगळं घरी चल. पैशावरच होतं असं काही नसते. कळलं ना आता माझी चुकी मला. तुला वाटलं त्याला ही जाऊ दे, त्याच्या पण त्याला तो मोठा झालाय पैशाने. मोठा झाला म्हणजे त्याला त्याला काय आहे होतंय? नोकरी पाणी. नोकरी असू दे, बरं त्याने त्याला असू दे. त्याच्यासाठी मी किती कष्ट घेतले पण ते मला सुद्धा विचारित नाही. आता तूही जाण थोडी धरली त्यांनी जाऊन. नाही धरली. नाहीच धरली. आमच्या त्याचं हे आणि आहे. याची तरी काय धरणार? हा. आता सध्या त्याला बायको प्यारी आहे. तुमच्यासारख्याचं तसं काय असतं, घेणं देणं जाऊ दे. त्याला? आणि पैसा बोलतोय त्याचा. त्याच्या बाई माई बाई तुम्हाला सोडून गेली. मग असं कुठं भावाचाच पुळका असं खरं आहे ना होतं ना. तिचं असं काय होतं. चुकलंय तर तो आम्ही करताना त्याला काय कमी खर्च नाही केला केलं. होता? हा. मग आज तू झाला ना उघडा. चांगलं, काय त्याचं काय माझं नशीब माझ्या संग. कशी बायको सोडून मला नाही काय जायचं तुला? कमी केलं? मी काय खायला उपाशी राहतोय का काय करतोय?
3 टाइम खातोय करतोय काम करतोय खालीच पद्धत झाली ना. जाऊ दे, काय हाताने बायको करतोय नाही का म्हणल्यावर तर? आता सांग बरं. जाऊ दे, त्याला काय तो आज ना मग ते तू दुसऱ्याचं भलं आवडीचं- केलं आणि स्वतःचा तोटा करीत बसला. जाऊ दे चालतं आवाज वाटलो रे मला तू असं करीत तुला आज काय ना वाटत रे बाबा ही काय होतं असं. हं. ही रीतच आहे. चालायचं चालत राहते समाजाची रीत रीतच रीतच हा की बाबा चांगले जीव आदबत दुनिया ना, खऱ्याची तो नाही तसाच आदबत राहील हा आणि जीव समजा असा वर हातचा राखून राहील ना ते तसंच वर तसंच. तसंच हा, तसं होतं ते खऱ्याला न्याय नाही. नाही हा चला दादा. तुमचा पाहुणचार करू जाऊ गावात जाऊ दे मस्त बाबा. वेळा मान दाजी झाला. आज लय दाजी झाला तू. लय तुमची करतो मजा करणार आज तुम्ही चला मला आणि माहिती ना तुम्ही दादा, आता तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवतो. हा बनव बनव आणि मला माहिती तुम्हाला लागते तेवढी आपण घेऊ तो मी हे म्हणला ना याच्यात मी नाही नाही अजिबात नाही तुम्हाला तसं दाखवून देऊ असतो मी तेव्हा. हा, चला आता जेवण झालं नाही. काय अडचण नाही. हात ठेव दादा डॉक्टर हात ठेव हं? अरे हात ठेव डॉक्टर असं डोक्यावर हा, तर टोपी नाही टोपी नाही घातली. घातली ना. टोपी नाही त्याच्यामुळे बाबा, काय डोक्यावर नाही ठेवलं म्हणजे टोपी सारखी आहे. इकडे आहे ना आता ते दुसऱ्याला परत राखी तुला बांध नको. आणि येत जा कधी बी ना येत जा फोन करीत जाईल मी तुझ्याकडे येतोच ना काय बरं काय मला का दुसरी बहीण आहे का तुझी मला लय वाईट वाटलं तू तशी मानल्या उलट मी तुझ्याकडे चुकलं दादा माझं. निघालो तू मोठी आहे चला लावा आता वाटत. राहिले असते आजचे दिवस काय सोय काय कमी केली का? अजून काय आजच्या दिवस कुठे जातात घरी थोडं शाळेत मी. हाती बी आहे तेवढं बी आहे नाही, मग काय मग तू थांबलो असतो. हम्म. या काला असतो तू 2 दिवस राहिलो असतो. परत या मग कधीतरी या माझी चक्कर परत काय नाही. हा आणि राबीन दसरा काय बी नाही, यायचं त्याला काय तो, मी नाही नोट घेत नाही. कधी आडी अडचण आली तर हा. माझ्याकडे येत जा. हा काय नाही अडचण. हा. हा हा दमन जा गेला फोन करा त्याला काय टाइम लागत जायला दमन जा चालले हा चाललो हा निघाले आम्ही आलो तर मागं. का? तू तर म्हणला होता येणार नाही. येणार नव्हता ना. ते काय झालं म्हणलं तुम्ही घरीच म्हणून जावं असं 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 आम्हाला हाकलून आम्ही घरी ये म्हणता. तिकून आमच्यावर नाही ना हाकालले तुम्हाला तुमच्या नाही आमचे नाही हाकलणार नाही तर आम्हाला. तुमचं टेटस जर तिथं कमी पडलं असलं तर हाकालले बी असते नाही नाही तसं काय नाही ना. अरे जरा लाजत अरे बहिणी बाळा वळखात वाटे. अरे दारातून बहीण रडून जाणं म्हणजे एवढं सोपं नका समज. हा अरे हे आदर्श घे याचा सगळं यांनी केलं तुला ना आज याच्यात जीव आहे ना तू एवढा आहे. श्रीमंतच गर्व नको करू. मी कुठं काय म्हणतो कवा गरीब होशी ना याचा पत्या नाही लागणार. नाही आम्ही कुठं एवढं श्रीमंत तसं नाही काय नाही नाही अरे कळत नाही का आम्हाला. हा काय मानपान करतोस तू. नोकरीला आहे तू हा नोकरी मग तेच ना तेच गर्व आहे ना त्याला लय मोठा. त्याची बायको जास्त हुशारी श्रीमंताचा कवा मला काय बोलायचं कवा गरीब होतो ना ही झोपीत बी कळत नाही बरं का. त्याच्यामुळे ना थोडी माणसं दाराय शिक. अहो कुणाला बोलतो तुम्ही? कोण आहे तो माझा? तो कोण नाही. काय एकटा भाऊ आहे माझा. घरी चल राशी बांध. नाही अजिबात नाही. तुझे अपमान केला ना तर आयुष्यभर विसरणार नाही बघ. आणि वहिनी तू कशाच्या जोरावर एवढं बोलतेस ग? पैशाच्या पैसा आहे ना हाताचा मळ आहे. तुम्ही घरी अरे कोणाला काय वहिनी नको. म्हणते तू काय तुला तू कळते का बोलायचं तरी. चला तुम्ही. तुम्ही नाही चला. अजिबात नाही. आम्ही गाडी जाऊन येऊ. जाऊ दे, चुकलं आमचं. दादा ये तुम्ही. चुकलं बरं का. गेल्या फोन करा मला पोहोचलं फोन करा हा, कर. मी मारीन 2-4 दिवसांनी चेक करते इकडे आता तुला जर यायचं असलं राखी बांधायला तर माझी दोन शब्द ऐक. माझ्या घरी ये. इथं नाही आता. तू काही जरी म्हणला तरी नाही. काय होतं तुझ्या टेटसला आम्ही सोबत. ऐका ना आता. हा तू काय करतो नवरा जाणे तू जा. तू थांबली का तू भावाला बांधायची होती ना राखी. मग हिचा कोण बात होता ह्यो भाऊच होता ना. एखादी 5 मिनिटं थांबली असती तरी लय मानला असतं तुला. त्याच्यामुळे ना तुझ्या हिशोबाने चालू दे. अरे मान ठेवणारांनी ठेवला ना. तू नाही ठेवला म्हणजे काय. दादा येते. हा हा ये काळजी हा, घ्या. काळजी- हा, तू बी काळजी घे जाऊ का